नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी ठरणारी हे उजनी धरण आणि या उजनी धरणावरती सोलापूर जिल्हा नव्हे तर कर्नाटकपर्यंत पाणी जातं आणि खऱ्या अर्थानं पाणी हे जीवन आहे. म्हणजे माणसाला असेल किंवा शेतीला असेल हे पाणी मात्र महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं आपण जर सध्या जर या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे आपल्याला वाटेल की ह्या उजनी धरणाचा बॅकवॉटर नसून हे सध्या सापडणे तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील जे तलाव आहे तो तलाव या ठिकाणी या दिवसामध्ये खचखचून असा भरला गेलेला आहे आणि यामुळे येथील जे शेतकरी आहेत सापडणे असेल वेणेगाव असेल व इतर गावातील शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केलेलं आहे. कारण तो हे जर तळ भरलं हा जर तलाव भरला तर येथील शेतकऱ्यांना जवळपास 5 ते 6 महिने या तलावाचं पाणी आपल्या शेतीसाठी या ठिकाणी मिळत असतं आणि त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो आणि शेतकऱ्याच्या आडात जर असेल तर पवऱ्यात येईल. याचं उदाहरण म्हणजे सापडण्याचं तलाव. आणि जे जयसिंग ढवळे आपल्यासोबत आहेत, दादा काय सांगाल कशा अनुषंगाने सापडण्याचं तलाव आहे हे आपण काय प्रयत्न केले सध्या या दुष्काळ परिस्थितीमध्ये तलाव आपला भरलेला आहे? आज अतिशय आनंद होतो की दुष्काळी परिस्थिती प्रचंड दुष्काळी परिस्थिती असताना आपल्याला सापडणे तलावात पाणी सोडण्यास यश आलं आणि ते तलावात पाणी सोडण्यासाठी माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय रणजितसिंह नाईकजी निंबाळकर यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. तर हा तलाव हे 2017-18ला आम्ही साठवण तलाव केला आणि साठवण तलाव करून आम्ही ह्या तलावावर पाणी पुरवठा सापडणे ग्रामीण पाणी पुरवठा संस्था स्थापन केली आणि सापडणे ग्रामीण पाणी पुरवठा संस्था स्थापन केल्यानंतर हे आम्ही लागोपाठ आज 5-6 वर्ष झाली आम्ही तलाव भरतो आणि तलाव भरल्यानंतर ह्या तलावाचा फायदा सापडणे पंचक्रोशीतील सापडणे, तांबवे, वेणेगाव, दगड अकोले, टेंभुर्णी या 4-5 गावांना ह्याचा फायदा होतो आणि सर्व शेतकरी जसं तलावात आम्ही पाणी सोडले त्यावेळेसपासून सर्व ह्या भागातील नंदनवंदन झालेलं आहे आणि हे असंच भविष्यात आम्हाला सहकार्य करतील सर्व साहेब आणि अधिकारी वर्ग आणि खासदार साहेबांना असं सहकार्य राहील आशा व्यक्त करतो. पण सध्या जो सापडण्याचा तलाव आहे ह्या तलावाची निर्मिती किती झाली आणि हे तलाव आहे ह्याचा कुठल्या कुठल्या गावाला फायदा होतो? मी वेणेगावचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय. या तलावाची 1954ला प्रशासकीय मंजुरी झाली. 1968ला तलाव पूर्णत्वावर गेला आणि ह्या तलावाचं पूर्वी पावसाच्या ह्याच्यावर तलाव भरायचा. नंतर 17-18ला जयसिंगप्पा आणि त्यांच्या सर्व टीमनी प्रयत्न करून हा साठवण तलावाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आणि त्यांना साठवण तलावात पाणी सोडण्यासाठी यश मिळालं. तर ह्या तलावावर 3 गावांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेणेगाव, तांबवे आणि सापडणे ह्या येथील सर्व शेतकऱ्यांना ह्या तलावाचा पूर्णपणे फायदा होतो आणि आता ह्या तलावात दुष्काळी परिस्थिती असताना माननीय खासदार साहेबांनी अतिशय चांगले प्रयत्न करून आमचा हा दुष्काळात तलाव भरून दिला. त्याबद्दल मी वेणेगावकरांच्या वतीने आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. दादा आपण एक शेतकरी आहेत, आपली शेती किती आहे? आणि आता ही तलाव जे भरला आहे आता जयसिंगप्पा ढवळे तालुका अध्यक्ष आहे भाजपचं. त्यांनी चांगल्या मोकळ्या मनाने प्रयत्न केलं त्याच्याबद्दल ही तळ पूर्ण भरलं गेलं आणि ह्या गावापासून 4 गावाचा फायदा होतो की वेणेगाव, तांबव, सापटणं, आयरगाव, टेंभुर्णी या 4 गावात बोरला ह्याला सगळ्याला फरक पडून शेतकरी सुखी राहते ती आणि संबंध शेतकऱ्याचं चांगलं होतं. समाधानी आहे तुम्ही? समाधानी आहे पाणी आल्यामुळे. पाणी आल्यावर समाधानी आहे तुम्हाला. त्यामुळं हे दिवस चांगलं बघा आलं. दुष्काळात ही तळ भरणं शक्यच नव्हतं. 60% दारानं होतं त्यावरती आमच्याबद्दल पाणी असं आम्हाला वाटतच नव्हतं आणि जशी पाणी चांगलं लक्ष घातल्यामुळे पाणी बघायला भेटलं. तर अशा ज्या प्रतिक्रिया आहेत जे शेतकरी दादा आहेत खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक हसू फुललेलं आहे. कारण उभं पीक आडवं झालं किंवा वाळून चाललं होतं. कारण ते दुष्काळजन्य परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी मात्र हे तलाव जे आहे सापडण्याचा तलाव आहे ते भरलेला आहे. सापडणे तलावा करणे हेच यामागचे उद्देश होता की पर्क्युलेशन व्हावं आणि शेतीला पाणी मिळावं हेच यामागची पार्श्वभूमी होती. दादा काय सांगा? मी एक शेतकरी म्हणून बोलतो की एक जुनी म्हण होती की पाण्याला अमृत बोललं जातं. त्याप्रमाणे हे पाणी नसून खरंच अमृत आहे. निदान ह्या 5 गावात
आम्हासाठी तर हे सापडण्याचा तलाव म्हणजे अमृत म्हणूनच आम्ही वापर करू त्याचा. आणि ते जयसिंगप्पाच्या प्रयत्नामुळं आम्हाला याही वर्षी 100% भरून त्याचा म्हणजे फायदा झाला. त्यामुळं मी जयसिंगप्पाचे मनापासून धन्यवाद मानतो. वेणेगावचे प्रतिनिधी पण आपल्यासोबत आहेत. आता काय सांगाल, हे तळं भरलेलं आहे, आपण समाधानी आहात का? हो, समाधानी आहे ना. बरं. पाण्याची भरपूर अडचण निर्माण झाली. आता तलाव भरल्यामुळे आमच्या गावातल्या ग्रामपंचायतीच्या बोरला विहिरींना बी चांगलं बऱ्यापैकी आमच्या विहिरी तोंडाला आले ते. आणि रानात बी खूपच अडचण झाली. म्हणजे पुढचं पीक घ्यावं का नको असं कंडिशन झाली. पण तलाव भरल्यापासून आता म्हणजे पुढचं पीक घेण्यासाठी आम्ही एक आशा आम्हाला लागली आता. आणि पुढचं पीक आमचं हमखास येतं या, त्यामुळे काही अडचण नाही. समाधानी. हो, समाधानी आहे. तर अशा पद्धतीनं पाणी हे अमृतच खऱ्या अर्थानं आहे आणि पाणी हे संजीवनी पण ठरतंय. आणि इथले शेतकरी जे आहेत ते मात्र हे तलाव सापडण्याचा तलाव भरल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती सध्या हसू आलेलं दिसत आहे. मी कॅमेरामन सह नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.